नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात यानं केवळ महिलांचं लैंगिक शोषणच केलेलं नाहीये, तर आर्थिक फेरफार केलेला आहे आणि खूप कमी दिवसांमध्ये, खूप कमी वर्षांमध्ये हजारो कोटींची संपत्ती त्यानं उभी केलेली आहे। आणि हे सगळं करत असताना त्याच्याबरोबर त्याचे हे सगळेच आर्थिक काळे कारनामे सांभाळणारी एक व्यक्ती होती। ती व्यक्ती म्हणजे त्याचाच सीए ललित पोफळे। आणि याच ललित पोफळेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गैरव्यवहार केल्याचं आता तपासातून कुठेतरी समोर येताना पाहायला मिळतंय। त्याचबरोबर हा जो ललित पोफळे आहे तो स्वतः सुद्धा या सगळ्यामुळे एसआयटीच्या रडारवरती आलेला आहे, त्याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। मात्र एकीकडे जेव्हा अशोक खरात प्रकरणामध्ये ललित पोफळे याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे ललित पोफळे याने स्वतःच आता अशोक खरातच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते। स्वतःला वाचवण्यासाठी या शिवनिका ट्रस्टवरती संचालक असणारा आणि त्याचबरोबर अशोक खरातचे सगळेच आर्थिक धागेदोरे सांभाळणारा हा ललित पोफळे कदाचित अशोक खरातच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे आणि माफीचा साक्षीदार तो कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये होऊ शकतो असं एकंदरीत वाटतंय। मी आता याच खरं तर त्याचं जे ऑफिस आहे पुण्यामधलं त्या ठिकाणी मी आत्ता उभी आहे। तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी प्रकाश आर पोफळे टॅक्स कन्सल्टंट असं लिहिलेलं आहे आणि हे जे आहे हे ते 2-3 भाऊ वगैरे आहेत आणि त्यांचं मिळून हे ऑफिस वगैरे असल्याचं असं प्राथमिक माहिती समोर येते। याच ठिकाणी बसून तो अनेक सगळे त्याचे जे व्यवहार आहेत हे सगळे व्यवहार सांभाळायचा अशी सुद्धा माहिती समोर येते। आणि हा जो ललित पोफळे आहे हा स्वतः सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। म्हणजे याने केवळ अशोक खरातचं सगळं जे काही आर्थिक व्यवहार होते ते सांभाळलेच नव्हते, तर या सगळ्यामधून मोठी आर्थिक उलाढाल केलेली सुद्धा होती आणि वेगवेगळ्या पद्धतीनं पैशांची फेरफार कशी करायची, कुठून कसा पैसा वळता करायचा, काळ्याचा पांढरा कसा करायचा, हे सगळं सुद्धा त्यानं पाहिलेलं होतं असा सुद्धा आरोप त्याच्यावरती आहे। जवळपास 100 कोटी रुपये याच ललित पोफळेच्या माध्यमातून दुबईला पाठवलेले आहेत, जे अशोक खरातचे 100 कोटी होते, तर दुसरीकडे जवळपास 300 कोटी रुपयांच्या हवाला गैरव्यवहारांचा ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे खूप मोठे हे व्यवहार झालेत आणि या सगळ्या व्यवहारांचा एकमेव साक्षीदार म्हणजे हा ललित पोफळे आहे असं म्हणावं लागेल। एवढंच नाही तर ललित पोफळे याच्याकडे खरं तर खूप मोठमोठे क्लायंट्स आहेत या व्यक्तीकडे आणि देशभरातलेच मोठमोठे बिझनेसमन्स असतील, वेगवेगळे ब्रँड्स असतील, ते याचे क्लायंट्स आहेत आणि जे त्याचे क्लायंट्स आहेत या क्लायंट्सला वेगवेगळ्या भोंदूबाबांकडे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आध्यात्मिक धार्मिक गुरु म्हणवणाऱ्यांकडे त्यांना घेऊन जायचं आणि त्यांना त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये आणखी बरकत घेऊन येण्यासाठी, आणखी प्रगती व्हावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय वगैरे सांगायचे। हे सगळं सुद्धा तो करत असल्याची माहिती समोर येते। जी माहिती मिळते त्यानुसार ज्यांचं उत्पन्न, ज्या ब्रँड्सचं उत्पन्न 1000 कोटींपेक्षा जास्त आहे अशा ब्रँड्सला बंगळुरूमधील लक्ष्मण महाराजांकडे पाठवलं जात होतं। ज्यांची 500 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांना अशोक खरातकडे, तर 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या काही उद्योजकांना सुजित देशमुख महाराज यांच्याकडे पाठवलं जात होतं। याशिवाय अनेक ग्राहक जे आहेत, अनेक ज्यांचं हे सगळे आर्थिक व्यवहार हा सीए ललित पोफळे सांभाळायचा, तो रघुनाथ येमूळ नावाचे जे गुरुजी आहेत त्यांच्याकडे सुद्धा पाठवायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्योतिषांकडे या सगळ्या ब्रँड्सच्या मालकांना किंवा हे ब्रँड्स चालवणाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींना पाठवायचं आणि कुठेतरी त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना रिच्युअल्स करायला लावायचे, काहीतरी ज्योतिषामधलं काहीतरी सांगायचं, अंकशास्त्र तज्ज्ञ आहेत वगैरे असं म्हणून त्यांचं मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा, ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करायचा असं एकंदरीत पाहायला मिळतंय। अर्थात या सगळ्यामध्ये त्याचा स्वतःला सुद्धा आर्थिक फायदा या सगळ्यातनं होत असणार आहे हे सुद्धा दिसून आलंय। कारण आजच समोर आलेल्या माहितीनुसार हा जो सीए आहे ललित पोफळे हे प्रकरण केवळ अशोक खरातची संपत्ती सांभाळण्यापर्यंत आणि त्याचा काळ्याचा पांढरा पैसा करण्यापर्यंत लिमिटेड नाहीये, तर या ललित पोफळेंची स्वतःची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असल्याचं आता उघड झालेलं आहे। पुण्यातला अतिशय उच्चभ्रू एरिया जो म्हटला जातो त्या कोरेगाव पार्कमध्ये रो हाऊसेस खरेदी केलेले आहेत आणि ती जागा जर आपण पाहिली किंवा ती घरं जर तिथली रो हाऊसेस पाहिली तर कुणालाही वाटणार नाही की हे एखाद्या सीएचं घर असेल। इतक्या मोठ्या आणि इतक्या आलिशान जागा असतील, घरं असतील त्याने घेऊन ठेवलेली आहेत। मग हे सगळं जे काही त्याला इन्कम येत होतं त्या सगळ्या नॉर्मल इन्कम स्रोतांवरती हे सगळं झालेलं आहे का, इन्कम सोर्सेसवरती झालेलं आहे की या सगळ्यामध्ये अशोक खरात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हे बाबा असतील, वेगवेगळे ब्रँड्स असतील, त्यांचं सगळं आर्थिक गणित सांभाळताना, त्यांची अर्थखाती सांभाळताना या ललित पोफळेने स्वतःचा सुद्धा फायदा करून घेतलेला आहे। स्वतःच्या कुटुंबाच्या नावावरती सुद्धा अशा पद्धतीचे काही गैरव्यवहार करून ही एवढी सगळी संपत्ती जमवली आहे का,
हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जर ललित पोफळे यांनी स्वतःच अशोक खरातच्या विरोधात जर एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केलाय आणि जर त्याने ही एफआयआर केली किंवा मग जर तो एसआयटीच्या चौकशीमध्ये समोर आला आणि जर त्याने असं सांगितलं की मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे, मी सगळं तुम्हाला सांगतो, फक्त मला या प्रकरणातून वाचवा, तसं सुद्धा होऊ शकतं। सीए ललित पोफळे हा कदाचित या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होऊ शकतो आणि अशोक खरातचे जेवढे काळे कारनामे, जेवढी आर्थिक धागेदोरे त्याला स्वतःला माहिती आहेत, त्या सगळ्याची माहिती कदाचित तो एसआयटीला देईल, पोलिसांना देईल। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये ललित पोफळे यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं प्रचंड महत्त्वाचं आहे। ही व्यक्ती नेमकी समोर कधी येते आणि ही व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी एसआयटीच्या तपासात मदत करणार की मग अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्या बाजूने काही जबाब वगैरे देणार, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।